आजच्या भागामध्ये खूप छान दाखवलं आहे त्यांनी. सायली टेडी बिअर वगैरे बनवून येते, त्यामुळे तुम्ही ना रिव्ह्यू पूर्ण बघा. सायली इकडे चैतन्याला फोन करून म्हणते, चैतन्य भाऊजी, त्या माणसाचा नंबर वगैरे मिळाला का? चैतन्य म्हणतो, हो सायली वहिनी, तुम्ही जाणार आहेत का तिकडे? सायली म्हणते, हो जावं तर लागेलच ना, कारण आपल्याला माहिती काढायची म्हटल्यावर. चैतन्य भाऊजी म्हणते, सायली वहिनी पण तिकडे जायला थोडी रिक्स आहे, आणि अर्जुन असता तर गोष्ट वेगळी होती. सायली म्हणत असते, असं नाही भाऊजी, जावं तर लागेलच. इन्स्पेक्टर साहेबांनी पाठवलेले डिटेल्स मला सेंड करा. इकडे अर्जुन म्हणत असतो, काय तू जाणार आणि एकटी? बिलकुल नाही हा सायली, एवढा मोठा धोका मी तुला कसाही पत्करू देणार नाही. इकडे प्रिया तिचं बोलणं ऐकत असते, कारण प्रियाला त्या ट्रक मागे कोण मास्टर माइंड होता, त्या ट्रकचा मॅनेजर वगैरे कोण होता हे सायलीला कळू द्यायचं नसतं. सायली म्हणते, हे बघा आता घाबरलात ना, मग तुम्ही दरवेळेस अशी रिक्स घेता, जीवावर उधार होऊन कोणत्याही गोष्टी करायला जाता, तेव्हा माझी काय हालत होत असेल हे आता कळलं ना तुम्हाला? अर्जुन म्हणतो, हो मला कळलं, पण आता तू नाही जायचं एकटी. सायली म्हणते, ते असं कसं? जावं तर लागेलच ना. मला जर त्या माणसाबद्दल माहिती काढायची असेल तर मला त्याच्या घरी जाऊन त्याला भेटणं खूप महत्त्वाचं आहे. अर्जुन म्हणत असतो, अगं बाई असं करू नको, मी आणि चैतन्य जातो ना. ती म्हणते, तुम्ही आपल्या कामाची अदलाबदली केली आहे ना, मग तुम्ही तेच काम करा आणि मी हेच करते. इकडे अर्जुनला खूप राग आलेला असतो, पण तरीही सायली काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नसते. इकडे प्रिया त्यांच्या रूमच्या बाहेरून खाली जाते आणि म्हणते, मला काहीही केल्या सायलीचा पाठलाग करावाच लागेल. पण इकडे ती चॉकलेट खाल्ल्यामुळे प्रियाचा आवाज पूर्णपणे बंद झालेला असतो आणि तिला बोलताही येत नाही, तिचा आवाजच निघेनासा होतो. सगळ्यांना प्रश्न पडतो, ही अशी का वागतीये, आणि ती विचारच करत असते आता काय करायला हवं. इकडे नागराजला कॉल करते आणि नागराज कॉल पण उचलतो. तो म्हणत असतो, हॅलो हॅलो, पण प्रिया काही इकडून बोलतच नसते, कारण तिचा आवाजच निघत नाही. काय गरज होती ना ते चॉकलेटमध्ये मिक्स करायची? अर्जुनने तिचा डाव तिच्यावरच उलटवला. लगेच इकडे त्यांनी साक्षीचा सीन घेतला आहे. साक्षीला माहीत झाल्यानंतर साक्षी आता अस्मिताला संपवण्याचा विचार करत असते आणि म्हणते, अण्णा बरोबर म्हणायचे ना की आपण एखाद्या माणसाला डायरेक्ट मारू शकत नाही, पण माझ्यामध्ये ही वृत्ती आहे, तर आता इथे ती बरोबर उपयोगी येईल. आणि मी सचिनच्या बायकोला अस्मिताला म्हणेल की आजची जी रात्र आहे ती पूर्णपणे जगून घे, उद्या ती तुझा दिवस नसेल, कारण आता मला सचिनला गमवायचं नाही आहे. सचिनची बायको ही मीच आहे आणि मीच राहणार आहे. मी मी काहीही केल्या अस्मिताला आता सोडणार नाही. बरं झालं मला प्रियाकडून ही माहिती आधीच कळाली. सचिनकडून कळाली असती तर सचिनने मला असं करू दिलं नसतं. आणि इतकी वाईट वृत्तीची कशी आहे ही साक्षी, हेच कळत नाही. डायरेक्ट कुणाचा जीव घ्यायचा असा विचारही मनात आणू शकत नाही, आणि ही डायरेक्ट धाडस करते. लगेच इकडे सायलीचा सीन घेतलेला आहे. सायली मस्तपैकी या अर्जुनच्या ड्रेसमध्ये रूममधून तयार होऊन आलेली असते, आणि अर्जुन सगळ्यांना नाश्ता देत असतो. तेवढ्यातच ती विचार करते की आता मी ना थोडी यांची मजाच घेते, कारण हे दरवेळेस बायको बायको म्हणून माझ्या कसे मागे पुढे करत असतात, मला कसं अवघडायला होतं तेव्हा. आणि ती सगळ्यांसमोर येते आणि म्हणते, गुड मॉर्निंग. सगळे पण तिला गुड मॉर्निंग म्हणतात. इकडे ती म्हणत असते, अहो आज हक डे आहे ना, मला फक्त एक मिठी द्या तुमची. आणि अर्जुन खूपच हसत असतो. अर्जुन म्हणत असतो, हे काय बायको? ती म्हणते, अहो प्लीज ना, एक तरी मिठी द्या. नंतर तो म्हणत असतो, ए सायली, हे काही बरोबर नाही वाटत बरं सगळ्यांसमोर. आणि इकडे प्रताप, कल्पना, अस्मिता यांची मजा बघत असतात आणि यांना आनंदच होतो, ते एवढे चांगले वागतात त्यामुळे. नंतर सायली म्हणत असते, अहो सगळ्यांचा कशाला विचार करायचा इथे, आपण आपला विचार करूया ना.
प्लीज प्लीज काहीही करा, पण माझी विश पूर्ण करा ना. इकडे प्रताप खूप हसत असतो. प्रताप म्हणतो, अरे अर्जुन, कर ना, ती एवढं म्हणती तर. तो म्हणतो, काय डॅड तुम्ही पण. सायली म्हणत असते, बघा आता बाबांनी पण परमिशन दिली आहे, तर प्लीज तुम्ही ना माझी विश पूर्ण करा ना. नंतर कल्पना म्हणत असते, याला ना असंच पाहिजे, हा नेहमी सायलीला मागे पुढे करत परेशान करत असतो. मग नंतर तो खाली पोहे वाढत असतो त्याच्या बाबांना. इकडे सायली म्हणत असते, तो म्हणतो सायलीला, सायली तू वेडी झाली आहेस का ग, अशी का करते. ती म्हणते, नेहमी मला कसं होत असेल, तुम्ही जेव्हा माझ्या मागे पुढे करता तेव्हा मला कसं अवघडल्यासारखं होत असेल, आणि मी तुम्हाला सांगते तर तुम्ही ऐकत पण नाही. प्रतापला खूपच हसायला येतं असं बघून. आणि कल्पना म्हणत असते, याला ना असंच पाहिजे, चांगली अद्दल घडवली सायलीने याला. आणि तो म्हणत असतो, सायली म्हणत असते, मग आता कळलं ना तुम्हाला मला कसं अवघडल्यासारखं होत असेल. अर्जुन म्हणतो, हो ग माझी आई, कळलं बाबा, कळलं मला, पण तू आता जातेस का ऑफिसला. सायली म्हणत असते, हो निघते मी आता, कारण मला ना त्या माणसाला भेटायचं आहे काही केल्या तरी. अर्जुन म्हणत असतो, अगं पण काहीतरी खाऊन जा. सायली म्हणत असते, नको ना, मला खूप उशीर होत आहे, मला आता लवकर निघायला हवं. इकडे अर्जुन म्हणत असतो, अगं मला एकतरी दिवस तू असं बिना जेवता ऑफिसला जाऊ देतेस का, मग मी कसा तुला जाऊ देईन. इकडे प्रिया विमलकडे येते आणि विमलला ती मागत असते, मला काहीतरी खायला द्या. विमल म्हणत असते, तन्वीताई काय झालंय तुमच्या आवाजाला, तुमचा आवाज निघत नाही का. लगेच कल्पना म्हणते, अगं बाई काय झालंय तुझ्या आवाजाला, कसा तुझा आवाज निघत नाहीये, अचानकच काय झालं. इकडे अर्जुन म्हणत असतो, अगं मम्मा ते असं असेल, जी वस्तू तिची नव्हती ना ती वस्तू तिने काहीतरी केल्या आणि खाऊन बघितली असेल. तशी तिला सवयच आहे ना इकडे तिकडे नाक खुपसायची, त्यामुळे तिच्यासोबत असं झालं असेल. आणि लगेच प्रियाच्या लक्षात येतं, अरे हे अर्जुननेच केलं असेल का. अर्जुनने माझा डाव माझ्यावरच उलटवला. मी सायलीचा आवाज बंद करण्यासाठी त्यामध्ये औषध मिसळलं होतं, आणि ते चॉकलेट सायलीला न देता अर्जुनने मलाच खायला लावलं. इकडे अर्जुन म्हणत असतो, असं काही झालं असेल का की जी वस्तू तिची नव्हती आणि तिच्यासाठी ती बनवलीच नव्हती, अशी वस्तू तिने खाल्ली असेल. इकडे लगेच प्रियाच्या लक्षात येतं की अर्जुनने खरंच हे असंच केलं आहे. आणि ती खूप रागाने अर्जुनकडे बघत असते. ती म्हणते, मी काही पण करायला जाते यांच्या विरोधात आणि ही सगळे डाव माझ्यावरच उलटवतात. इकडे ती म्हणत असते, बरं जाऊ द्या, जे झालं ते झालं, आता मला सायलीच्या मागावर जायला हवं आणि तिचा पाठलाग करायला हवा. ती त्या मॅनेजरला वगैरे भेटली आणि त्याने जर तिला काही सांगितलं तर मग आमच्या सगळ्यांचीच बँड वाजेल. त्यामुळे आता ती पटापट अर्जुनने दिलेला नाश्ता सायली खायला लागते आणि ती उभं राहून थोडेसे पोहे घेते आणि एवढी पटापट खात असते, सगळेजण तिच्याकडे बघतच असतात. इकडे अस्मिता प्रतापला म्हणते, बाबा कोणत्या कर्माचं फळ भेटलं असेल ओ अश्विनला की हे असं पात्र तिच्या आयुष्यात आलं. इकडे अर्जुन म्हणत असते, जाऊ दे ग अस्मिताई, कशाला लक्ष देती तिकडे, आपण आपलं काम करायचं. सायलीला म्हणत असतो, कसं झालं ग. सायली एका डोळ्याने ना त्याला असं खुणावते आणि म्हणते, खूप छान झालं. नंतर इकडे प्रिया आलेली असते अश्विनच्या क्लिनिकला, कारण तिला ते घसा बसलेला असतो ना, तिचा आवाज निघत नाही, त्याचं औषध घ्यायचं असतं. इकडे अश्विन तिला औषध पण देतो आणि म्हणतो, काय खाल्लं होतं ग तू. पण तिला काही बोलताच येत नाही. तो म्हणतो, बरं घे आरामात औषध घे. तिचा थोडा आवाज निघायला सुरुवात होते आणि तो म्हणतो, आता दररोज सकाळी आणि संध्याकाळी झोपताना पण औषध घे वेळेवर, तेव्हा तुझा आवाज क्लिअर होऊन जाईल. इकडे प्रिया म्हणत असते, मी काही नाही खाल्लं, आणि थोडासा तिचा आवाज काहीतरी निघायला सुरुवात होते. तो म्हणत असतो, अगं तुझ्या बाहेरच्या नेहमीच्या खाण्यामुळे ना आपलं तब्येतीवर परिणाम होत आहे.
तू ती म्हणते मी काही नाही, बाहेर काही अरबट सरबट खाल्लेलं नाही आहे मी. तो म्हणत असतो अगं पण तुला सवयच आहे ना, तुला घरी बनवायचं जिवार येतं. एकतर सगळ्यांशी भांडण वगैरे करून मी आमच्या दोघांचा स्वयंपाक बनवते असं बोलून गेली, आणि त्यानंतर जेव्हापासून तू स्वयंपाक बनवत नाही ना, माझ्या पोटाचे तर हाल बेहाल होत आहे. इकडे ती म्हणत असते सॉरी हा अश्विन, असं मी परत नाही वागणार. तिला वाटतं याला कळलं तर नसेल की अर्जुनच्या चॉकलेटमध्ये मी औषध मिक्स केलं होतं. तिला भीती वाटायला लागते. नंतर ती इकडे येते आणि नागराजला कॉल करते. नागराजला म्हणते हॅलो, हा माझा ना तो आवाज बसला होता जरा, त्या अर्जुनने औषध मिसळलेलं चॉकलेट मलाच खायला दिलं. तो म्हणतो तुला तसंच पाहिजे, तू बेअक्कलच आहे ना. ती म्हणते ओ बेअक्कल म्हणायला निघालात मला, तुम्ही कुठेतरी हुशार आहात, आणि तुम्ही हुशार असता तर जेलमध्ये नसता ना आज. ऐकून घ्या माझं, मी ना सायली त्या मॅनेजरला भेटायला चालली आहे, तर मी तिच्या मागावर जाते आणि काही केल्या त्या मॅनेजरला काहीतरी गुंतवून ठेवते, म्हणजे तो त्या सायलीला काहीच माहिती सांगणार नाही. तो वा रे प्रिया वा, एक नंबर काम करतेस तू. आता ना तिच्यावर चांगलं लक्ष ठेव आणि त्या माणसापर्यंत ती पोहोचू शकणार नाही असं काहीतरी कर. ठेव आता फोन. लगेच इकडे सायली आलेली असते त्या रमेशच्या घरी, पण तो रमेश काही घरीच नसतो. त्याच्या घराला लॉक लावलेलं असतं. ती इकडे वाट बघत बसते, आणि एवढं ऊन असतं ना सध्या. लगेच तिथे अर्जुन येतो. अर्जुनने कालच तिला गिफ्ट दिलेलं होतं, त्यामध्ये सनस्क्रीन, टोपी, गॉगल ते सगळं घेऊन येतो तो. आणि तो म्हणतो बायको हे मी तुला कशासाठी दिलं ग? कपाटामध्ये लॉक करून ठेवण्यासाठी? ती म्हणते अहो नाही, पण माझ्या ना लक्षातच नाही निघताना तुम्ही दिलेले सामान घ्यायचं. तो म्हणतो बघ बरं ऊन पण किती झालंय आता. ती म्हणते हो ना तुमचं बरोबरच आहे. आणि तो म्हणतो घे बरं, हे घे पहिल्या वस्तू आणि हे लाव. पण ती म्हणते अहो तुम्ही इथे कसे? तो म्हणतो अगं जिथे ऊन तिथे सावली, तसं जिथे सायली तिथे अर्जुन. ती म्हणते काही या, आणि दोघेजण हसायला लागतात. नंतर ना ती गॉगल वगैरे लावते. इकडे तो म्हणत असतो अगं सायली मी ना आज बाजारात गेलो होतो. ती म्हणते बाजारात कशासाठी? तो म्हणतो ज्या माणसाला स्वयंपाक वगैरे बनवावा लागतो त्याला खरेदी पण करावं लागते ना. तर मी आज गेल्यावर एवढी बार्गेनिंग केली ना तिथे. आणि नंतर तो म्हणतो बार्गेनिंग नाही घासाघीस, म्हणजे सायलीने त्याला हे पण वॉर्निंग दिलेली असते की तुम्ही इंग्लिशमध्ये न बोलता मराठीतच बोलायचं. आणि तो म्हणत असतो तो सनस्क्रीन वगैरे लावायला देतो तिला पहिले. तो म्हणतो आपण नंतर बोलूया, तू हे गॉगल वगैरे लावून घे बरं. ती एवढी भारी दिसत असते गॉगल वगैरे लावल्यावर. आणि नंतर ती म्हणते काय आणलंय मग तुम्ही भाजीमध्ये? अर्जुन म्हणतो मी ना दोडके वगैरे घेऊन आलोय. ती म्हणते अहो दोडक्याची भाजी तर घरात कुणालाच आवडत नाही, आता कसं होणार? तो म्हणतो अगं आवडेल, मी बनवली ना तर सगळे खूप आवडीने खातील. आणि तुला माहिती आहे मी ना त्या बाई 35 रुपयाला देणार होती, तर मी एवढी घासाघीस केली आणि ते दोडके ना 30 रुपयाला घेऊन आलो. आणि माहिती का एवढा हँडसम चिकना कस्टमर बघून ना तिने मला एवढा एवढा असताना कढीपत्ता फ्रीमध्ये देऊन टाकला. तर सायली म्हणत असते अरे ते ना ते फ्रीमध्ये कुणाला पण देतात कढीपत्ता, आणि ते दोडके जे आहेत ना ते 20 रुपयालाच आणायला हवे होते, तुम्ही काहीच फायदा केला नाही. आणि म्हणताय मी खूप घासाघीस केली, तुम्हाला फसवलंय उलट त्या भाजीवालीने. मी जर असते ना मी 20लाच आणले असतं सगळं. नंतर तो म्हणतो अगं बाई जाऊ दे, तुझं तर असतंच काही ना काही. आणि ते दोघेजण हसायला लागतात. नंतर ते म्हणत असतात खूपच ऊन लागतंय ना. आणि मग अर्जुनने सोबत छत्री पण आणलेली असते. सायली छत्री उघडते आणि दोघेजण त्या छत्रीमध्ये, म्हणजे त्यांना ऊन लागणार नाही अशा ठिकाणी दोघे पण उभे राहतात. नंतर इकडे प्रिया म्हणत असते यांचा इथे पण काय रोमॅन्सच सुरू आहे, हे कुठे पण उठसूट रोमॅन्सच करत असतात. हिची खूपच हिला जिवारून आलेली असते, कारण ऊनच खूप लागतंय त्यामुळे. आणि हिला काही उभं राहण्यासाठी सावली सापडत नाही, त्यामुळे ती एका झाडाखाली थांबते. पण तिथे ना
खूपच ऊन लागत असतं तिला. नंतर ती बाजूला जाते आणि म्हणते थोडी बाजूला उभी राहते आणि परत नागराजला कॉल करते आणि ती म्हणत असते, नागराज, मी ना त्यांच्या मागावर आलेली आहे इथे, पण तो रमेश काही घरीच नाही आहे. तर ते दोघेजण थांबलेले आहे बाहेर आणि मी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. तो म्हणतो, हो हो तिथेच थांब, आणि तो रमेश घरी येणार नाही किंवा तो आल्यानंतरही यांना काही सांगणार नाही, असा काहीतरी बंदोबस्त कर. ती म्हणत असते, हो तू. आणि ती नागराजचा फोन कट करते. तेवढ्यातच तिला साक्षीचा कॉल येतो आणि ती म्हणते, बोल ग बाई. हो, मी आता तुझ्याच फोनची वाट बघत होते ग. ती म्हणते, अगं माझं एक काम होतं तुझ्याकडे. ती म्हणते, बोल ना, मी सगळ्यांची कामासाठीच बसलेली आहे इथे. सांग. तुझा बाप आहे तो जेलमध्ये, तो एक काम लावून देतो आणि तो आहे बाहेर, तो पण डोक्याला ताप झाली आता. बोल, काय म्हणत होती. साक्षी म्हणत असते, अगं आज ना मी तुझ्या घरी येणार आहे. ती म्हणते, माझ्या घरी कशाला. ती म्हणते, मी नाही ग, कुणीतरी येणार आहे, त्यामुळे रात्री ना तुझ्या घराचं दार ना उघडं ठेव. ती म्हणत असते, आता कशासाठी हे उघडं ठेवायचं दार. यांनी जर कुणी मला बघितलं तर परत मला अडकवतील, आणि दार उघडं ठेवून तुला काय करायचं ग. साक्षी म्हणत असते, अगं तुला काय करायच्या नसत्या चौकशा, तुला मी सांगितलंय ना दार उघडं ठेव तर ठेव. इकडे प्रिया म्हणत असते, बरं बाई ठेवते दार उघडं, ठेव आता तू फोन, मी थोडी कामात आहे ग. आणि ती फोन कट करते. नंतर सायली आणि अर्जुन इकडे तिकडे बघतात आणि तो रमेश काही आलेलाच नसतो. इकडे प्रिया खूप वैतागली आहे. तो रमेश पण आला नाही आणि यांचा किती वेळ पाठलाग करायचा असा तिला प्रश्न पडतो आणि ती थोडी बाजूला जाऊन लपते. तेवढ्यातच सायली अर्जुन मागे बघतात, पण मागे कुणीच नसतं आणि सायली आणि अर्जुन तिथेच फेऱ्या मारायचं ठरवतात थोडा वेळ, की बघूया हा रमेश येतो की नाही. अर्जुन म्हणत असतो, बघ बरं सायली, मी तुला सोबतीला आलो म्हणून तरी तुझा वेळ गेला, नाही तर बघ तो माणूस इतका वेळ झाला आता बाहेर आहे आणि तू एकटीने काय केलं असतं ग इथे. इकडे सायली म्हणते, मला माहिती होतं माझा नवरा असाच आहे, माझ्या मदतीला येईलच, म्हणून मी बिनधास्त होते. आणि ती हसायला लागते. अर्जुन म्हणत असतो, चला आता निघायचं का, आपण उद्या येऊ परत, पण आता जाऊया घरी. इकडे सायली पण तयार होते आणि ते घरी जायला निघतात. नंतर सायली आणि अर्जुन हग डेचं नेमकं काय करायचं याचं डिस्कस करत असतात. आणि सायली खूप छान आयडिया सुचवते, पण त्याला एक्सप्रेस करत नसते. ती मनातल्या मनातच हसत असते की आज असं करायचंय तसं करायचंय. नंतर अर्जुन म्हणत असतो, अगं काय चाललंय तुझ्या मनामध्ये, मला तरी सांग. सायली म्हणते, नाही तुम्हाला कळेलच संध्याकाळी. आणि ती खूप रोमॅन्टिक होऊन त्याच्याकडे बघत असते. त्यालाही प्रश्न पडतो की सायलीच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी सुरू आहे. पण जाऊ द्या, कळेल, आपण संध्याकाळपर्यंत वेट करायला काय हरकत आहे. आणि तो म्हणतो, पण बायको मला हे तरी कळलंय की तुझं सरप्राईज म्हणल्यावर खूपच फंटॅस्टिक असं असणार. सायली म्हणते, हो ते तर आहेच. मग नंतर त्यांनी लगेच घरचा सीन घेतलेला आहे. त्यामध्ये इकडे अश्विन आणि प्रिया डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि अश्विन म्हणतो, प्रिया तुझा आवाज आता बरा आहे ना, घे बरं का गरम गरम कॉफी घे, म्हणजे आणखी बरं वाटेल. इकडे अर्जुन म्हणत असतो, अरे तिला ना नको तिथे नाक खुपसायची गरज आहे ना, म्हणून असा तिचा आवाज बसला आहे. आणि अश्विन म्हणत असतो, ए बाई तू काही उलट उत्तर देत बसू नको कुणाला, तू तुझ्या घशाला थोडासा आराम दे बरं. पण ती अर्जुनकडे खूपच रागाने बघत असते. अर्जुन त्याचा फोटो असलेल्या कपमध्ये चहा देत असतो आणि लगेच बेल वाजते आणि त्याला असं वाटतं आता सायलीच आलेली आहे. आणि तो दार उघडण्यासाठी जातो तर तिथे कुणीच नसतं. तो थोडा निराश होतो. तो म्हणतो, बायको अजूनही आली नाही.
आणि त्याला खूपच निराशा वाटते आणि मागे फिरतो. तर लगेच सायली म्हणते, नवरोबा. त्याला खूपच आनंद होतो आणि सायली टेडी बिअरचे ड्रेस वगैरे घालून आलेली असते, त्यामुळे तो तर आणखी खुश होतो. आणि टेडी बिअरच्या ड्रेसमध्ये तिला सगळेजण बघतात ना, त्यांना पण खूपच आनंद होतो. पण इकडे प्रियाला थोडं वेगळंच वाटतं आणि तिला असा जळफळाट होत असतो तिचा. नंतर अश्विनला पण ही काहीतरी फालतूपणाच वाटतो, कारण ही दोघं पण नवरा बायको यांनी कोणताही डे सेलिब्रेट केला नाही आणि अर्जुन आणि सायलीने प्रत्येक डे असा वेगळ्याच पद्धतीने सेलिब्रेट केला आहे. त्यामुळे ती आल्यावर खूप छान डान्स करते. तो डान्स बघून तर सगळेजण आश्चर्यचकितच होतात. आणि नंतर अर्जुन तिला म्हणतो, हॅप्पी व्हॅलेंटाईन डे बायको. नंतर सायली म्हणते, सेम टू यू. इकडे प्रियाला खूपच त्रास होत असतो. अर्जुन हे सगळं करतोय आणि अश्विनने तिला साधं गुलाबाचं फूल पण दिलं नाहीये. आता अश्विन आणि प्रियामध्ये अजून प्रेमच फुललेलं नाही, तर अश्विन तरी काय करणार. नंतर इकडे कल्पना म्हणत असते, मला माझा मुलगा आणि सून यांना कुणाची नजर नको लागायला. आणि ती म्हणते, बस बरं बाई सायली, तू खूपच थकली असेल. आणि अर्जुन तिला खाली बसवतो. अर्जुनने तिच्यासाठी एक स्पेशल केक बनवला आहे, तो केक घेऊन येतो. आणि तो चॉकलेट केक आहे बहुतेक, सायलीला पण खूपच आवडतो. नंतर प्रताप आणि अस्मिता ते पण खूपच खुश होतात. आणि प्रताप म्हणत असतो, तुम्हाला दोघांना वेळ पण नव्हता आणि तरी तुम्ही वेळात वेळ काढून प्रत्येक डे एकमेकांसाठी सेलिब्रेट केला. कल्पना म्हणत असते, हो ना. आणि प्रताप म्हणतो, तुम्ही कॉलेजच्या मुलांनाही लाजवाल अशा पद्धतीने सगळे डे सेलिब्रेट केले. कल्पना म्हणत असते, हो, सायली आणि अर्जुन आहेच एक आदर्श जोडपं. नंतर सगळेच खूप खुश होतात आणि अर्जुन आणि सायली केक कट करतात आणि एकमेकांना केक भरवतात. इकडे प्रियाला तर आणखी नको नकोसं वाटतं आणि अश्विनला पण या गोष्टीमध्ये काही इंटरेस्ट नसतो. पण करायला हवं होतं अश्विनने पण काहीतरी, कारण कितीही केलं तर बायको आहे ती. आणि नंतर सगळेजण खूप खुश होतात आणि एकमेकांकडे बघून हसत असतात. हा सीन त्यांनी खूपच वेळ रंगवला आहे. आणि नंतर अश्विन कसा तरी चेहरा करून बघतो. नंतर लगेच त्यांनी साक्षीचा सीन घेतलेला आहे. आता साक्षी तयार होऊन निघलेली असते सुभेदारांच्या घरी जायला. तेवढ्यातच तिला सचिन बघतो आणि सचिन मग म्हणतो, सॅम कुठे निघालीस ग? ती म्हणते, अरे माझी एक फ्रेंड आहे ना, ती US वरून आलेली आहे, तर मला तिला भेटायला जायचंय. सचिन म्हणत असतो, अगं मी येऊ का तुझ्यासोबत? ती खूप चिडते. ती म्हणते, कशाला? मी का लहान आहे का आणि प्रत्येक वेळी तुला सोबत घेऊन जायचं? असं कुठे असतं का? आणि मला काही भीती वगैरे वाटत नाही, त्यामुळे मी तिला भेटायला एकटीच जाणार. आणि तो म्हणत असतो, काय ग तुझ्या मैत्रिणीचं नाव? ती म्हणत असते, आकांक्षा. आणि तुला काय करायच्या रे सचिन नसत्या चौकशा? सचिनला इकडे थोडं ऑकवर्ड फील होतं, पण साक्षी काही त्याला खरं काही सांगतच नसते. नंतर साक्षी आणि सचिन थोडा रागवतो सचिन साक्षीवर आणि नंतर म्हणतो, बरं जाऊ दे, तुझी इच्छा नाही ना मी सोबत यावं, तर मी थांबतो घरी, पण तू जा. आणि किती वाजता येणार आहे? इकडे साक्षी म्हणत असते, काय माहिती किती वाजतील, सकाळ पण होऊ शकते, माझं जेव्हा काम होईल तेव्हा. इकडे सचिन म्हणत असतो, काम होईल तेव्हा म्हणजे कसलं काम? आणि इथेच त्यांनी हा भाग संपवलेला आहे. प्रेक्षकांनो, असेच नवनवीन रिव्ह्यू बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू